Sir, can you recall how do the following diseases spread? Hepatitis, malaria, scabies, TB, dengue, dysentery, ringworm, swine flu. What do we mean by pathogen? Pathogen म्हणजे काय? What do we mean by infectious disease? Infectious disease म्हणजे काय? आता बघा, सांगण्याचा प्रयत्न करा. नाही सांगता आलं तर तुम्ही या पाठाच्या शेवटी हे शिकून झाल्यानंतर एवढं तुम्हाला सांगता येईलच. आता बघा, इकडे 2.2 आकृती दाखवलेली ती बघा. 2.2 फिगर. इन्फेक्शन थ्रू स्पुटम. आता तो माणूस थुंकतोय. काय करतोय तो? थुंकतोय. दिस इज बॅड हॅबिट. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इनटू फाईन माइस्ट. वरच्या एरियामध्ये स्मॉल पार्टिकल जे असतात ते माइस्ट मध्ये वेपराइज होतात, वाफेच्या स्वरूपामध्ये. माइस रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. माइस जी असते ती सेव्हरल मिनिट म्हणजे भरपूर मिनिटापर्यंत किंवा मग एका तासाभरापर्यंत तिथंच राहते ते ड्रॉपलेट माइस्ट. लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विद इन फ्यू सेकंड्स. काही सेकंदामध्ये जे मोठे असतात वजनामुळे ते खाली पडतात. म्हणून आता मास्क सांगितलं जातंय घालायला, आणि ते आपण घालायला पाहिजे यासाठी. कळलं? मग इन्फेक्शियस डिसीज आपल्या थुंकीद्वारे कसे पसरतात. स्मॉल ड्रॉपलेटचं माइस्ट होतं तयार. लार्ज ड्रॉपलेट जे असतात ते खाली पडतात आणि ते तिथं फार काळापर्यंत राहतं. मग तिथं एखाद्या माणसाचा जर हात लागला तर ते त्याच्या हाताला लागून त्याच्या शरीरात जाऊ शकतात. आता आपण बघणार आहे टाइप्स ऑफ डिसीज मध्ये इन्फेक्शियस डिसीज. Disease spread through contaminated air, water, food or vectors. Which are the vectors? Insects and other animals are called as infectious disease. Disease spread through contaminated water, दूषित हवा, पाणी, आणि vectors. Vectors म्हणजे कोणते? की जे इन्फेक्टेड झालेले ते किंवा पायाला लागलेले असे, ज्यांच्या थ्रू, जसं मॉस्किटो आहेत अशा पद्धतीचे. आपण आता तेच बघणार आहोत. इट्स कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. अशा पसरणाऱ्या रोगाला इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. आता इथे एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही काय करायचा, मी सांगतो त्या पद्धतीने त्याची ॲक्टिव्हिटी करायची. कशी? आता पहिले आपण काय करू, हा चार्ट कसा दिलेला आहे ते बघू. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याच्यानुसार तुम्ही हा चार्ट बघून उत्तर त्याच्यामध्ये शोधायची. ठीक आहे? आणि दुसरी गोष्ट, याच्यात तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करायची. घरच्यांना तुम्ही पेशंट करा, तुम्ही डॉक्टर व्हा. नंतर तुम्ही डॉक्टर त्यांना पेशंट करा आणि तुम्ही डॉक्टर व्हा. म्हणजे खेळ खेळा डॉक्टर आणि पेशंटचा. त्याच्या थ्रू तुम्ही हे फार छान पद्धतीने शिकू शकतात. आता पेशंटला काय सांगायचं, पेशंटला सगळी माहिती द्यायची. सिम्पटम काय तोच सांगेल, आणि पॅथोजन, नेम ऑफ डिसीज, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट हे सगळं डॉक्टर सांगेल. ठीक आहे? समजलं का तुम्हाला खेळ, ॲक्टिव्हिटी? ठीक आहे. आता बघा, ट्युबरक्युलोसिस. आता तुमच्याकडे पेशंट आला, तो सांगतोय त्याचे सिम्पटम्स. क्रॉनिक कफ, मला फार काळापासून कफ आहे डॉक्टर. ब्लडी स्पिटिंग. इमॅसिएशन म्हणजे वजन कमी होतंय, मागे हे भरलं आता हे भरलं. डिफिकल्ट इन ब्रीथिंग, ब्रीथिंगला डिफिकल्टी होते म्हणजे श्वासोश्वासाला मला त्रास होतोय. एवढे सिम्पटम्स सांगितल्यानंतर आता डॉक्टर विचार करेल. तर डॉक्टर म्हणेल की हे कोणत्या रोगाचे सिम्पटम्स आहेत? कोणत्या? बरोबर, ट्युबरक्युलोसिस. मग नंतर डॉक्टर काय करतील, डॉक्टर त्या पेशंटला माहिती देतील which pathogen cause tuberculosis.
शोधा चार्टमध्ये आणि ह्याच प्रोसिजरनं तुम्ही आता मी प्रश्न विचारल्यानंतर शोधत राहा. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले. ठीक आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, कशा पद्धतीने हा ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी पसरतो. स्पिटिंग बाय पेशंट, पेशंटने थुंकल्यानंतर, थ्रू एअर थ्रू. आता आपल्याला माहिती कोरोना हा एअर थ्रू म्हणजे म्हणूनच मास्क घालायला सांगताय. प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट. हेच मोड ऑफ इन्फेक्शन आपण आता कोरोनाचे पण बघतोय. ठीक आहे. ट्युबरक्युलोसिसचे पण सेम आहे. ठीक आहे. सिम्पटम्स, आता हे सिम्पटम्स तर डॉक्टरने सांगितले. ठीक आहे. त्याच्यावरूनच आपण ओळखलं की नेम ऑफ डिसीज काय आहे आणि मग तो कोणता पॅथोजन करतो, त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे. मग आता आपण त्या पेशंटला आता ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट सांगणार की काय करावं लागेल आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी. BCG वॅक्सिन तुम्ही ऐकलं असेल. आता बरीच चर्चा चालू आहे BCG वॅक्सिनची, कोरोनाच्या विरोधात ही काम करते का म्हणून. आयसोलेशन ऑफ पेशंट, ही BCG वॅक्सिन ट्युबरक्युलोसिस न होण्यासाठी दिली जाते लहानपणी आपल्या. आयसोलेशन ऑफ पेशंट, पेशंटला आयसोलेट करा. आता माहिती आहे तुम्हाला आयसोलेशन काय असतं ते, क्वारंटाईन. रेग्युलर मेडिकेशन्स लाईक DOTचा लॉंग फॉर्म तुम्ही शोधायचा नेटवरती बघून. ठीक आहे. इंटरनेटवरती DOTचा काय लॉंग फॉर्म आहे. अमिताभ बच्चन या रोगाविषयी एक ॲडव्हर्टाईज करतो, जाहिरात करतो बघा ट्युबरक्युलोसिसची. तो त्या कॅम्पेनचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आपल्या भारतामध्ये बरेचसे लोक मरतात या ट्युबरक्युलोसिस या रोगामुळे. BCG वॅक्सिन याच्यासाठी दिली जाते. आयसोलेशनमध्ये ठेवतात पेशंटला. रेग्युलर मेडिकेशन लाईक पण रेग्युलरली घेणं गरजेचं आहे. हे हॉस्पिटलमध्ये फ्री मिळतात. आता दुसरा पेशंट आला तुमच्याकडे, तो सांगतोय आय हॅव ऑनोरेक्सिया, म्हणजे तो त्याचे सिम्पटम सांगतोय आता की मला ॲनोरेक्सिया म्हणजे भूक मंदावली माझी, येलो युरिन येतंय, जनरल वीकनेस आहे, मला वीकनेस वाटतोय, नॉयझिया मळमळ होते, ओमेटिंग पण होते आणि ग्रे स्टूल आहे. आता ग्रे स्टूल म्हणजे काय, स्टूल म्हणजे विष्ठा, लक्षात ठेवा. ग्रे स्टूल आपल्या विष्ठेवरून सुद्धा रोगाचं निदान म्हणजे काय रोग आहे हे पण एक सिम्पटम आहे बरं का, लक्षण आहे एखाद्या रोगाचं. मग ती पण परीक्षणासाठी दिली जाते बरं का, लक्षात ठेवा. त्याला स्टूल टेस्ट म्हणतात. असे सिम्पटम्स पेशंट तुम्हाला सांगतोय. ॲनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल वीकनेस, नॉयझिया, ओमेटिंग, ग्रे स्टूल. मग तुम्ही लगेच म्हणाल की हे कशाचे लक्षणे आहेत सांगा बरं. डिसीज नेम सांगा काय. करेक्ट, हिपॅटायटिस. आता हिपॅटायटिस which pathogen cause hepatitis? Pathogen that is hepatitis virus ABCDE. आता हे व्हायरस ABCDE काय तर त्याची नावं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्हायरस, थोडेफार यांचे सिम्पटम्स एकदम थोडेफार वेगवेगळे असतात. मोड ऑफ इन्फेक्शन काय याचा, हेपॅटायटिस कशामुळे इन्फेक्ट होतो आपण, कशामुळे इन्फेक्शन होतं आपल्याला याचं. कंटामिनेटेड वॉटर, शेनिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे हे होतं आणि शेअरिंग ऑफ निडलने सुद्धा होतं. त्याच्यानंतर विच आर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट फॉर धिस हेपॅटायटिस. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर आपण या काळामध्ये ड्रिंक करायला पाहिजे. सहसा ही म्हणजे पावसाळ्यामध्ये येते. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, हात प्रॉपरली धुतले गेले पाहिजे आपले. आता तर आपण धुतोच आहे आणि ही सवय आपल्याला कायमची पाहिजे हात धुण्याची. नंतर आहे, आता एक पेशंट आला तुमच्याकडे, तो तुम्हाला म्हणतोय, तुम्ही चार्ट बघून याचे उत्तर शोधा बरं का याच्यामध्ये, की मला वॉटरी स्टूल आहे म्हणजे मला पाण्यासारखी शी होते, पेन इन ॲब्डोमेन, माझं पोट पण दुखतंय,
मग कोणता डिसीज आहे बरं हा? दॅट इज डिसेंट्री. करेक्ट. आणि विच इज द पॅथोजन? कोणता पॅथोजनमुळे होतो हा? बॅक्टेरियामुळे होतो हा, व्हायरसमुळे होतो. शिगेल्ला बॅसिली, शिगेल्ला बॅसिली, एंटामिबा हिस्टोलिटिका. हे उच्चार थोडेसे उच्चारायला अवघड जातात, याचा सराव करा. याचा सराव फार गरजेचा आहे. बायोलॉजीमध्ये असे बरेचसे उच्चार असतील की ज्याचा उच्चार करायला आपल्याला अवघड जातं, कारण की आपलं भारतीय आपण, त्याच्यात आपले उच्चार. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की हे जे नावं आहेत हे लॅटिन भाषेमध्ये आहे, त्याच्यामुळे ते उच्चारायला थोडेसे अवघड जातात. तरी पण याची प्रॅक्टिस करायची. कळालं? मग आता याचे प्रिव्हेन्शन, या डिसेंट्रीचे प्रिव्हेन्शन काय? ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, परत बॉइल्ड वॉटर. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, व्यवस्थित झाकलेलं अन्न खा. ORS कन्झम्पशन, ORS ज्याला आपण जलसंजीवनी म्हणतो, ही घरी पण तयार करते. ORS काय आहे नेटवरती सर्च करा, याची व्हिडिओ बघा कशी तयार करतात ते. आपण घरी पण तयार करू शकतो. WHO ची पण आहे, ORSचा घोळ मिळतो आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये, ती घ्यायची, ज्याला जलसंजीवनी म्हणतात, मेडिकलमध्ये मिळतं. नंतर आहे कॉलेरा. कॉलेरामध्ये काय? तर पेशंट आल्यानंतर सिम्पटम्स सांगेल, त्याचे लक्षणं सांगेल की मला वॉमिटिंग होते, सिव्हिअर डायरिया आहे मला, म्हणजे जुलाब होत आहे फार, क्रॅम्प्स इन लेग, पायामध्ये पेटकं येत आहे म्हणते, म्हणजे दुखतात पाय असे आखडल्यासारखे, असा क्रॅम्प आल्यासारखा, त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो, चमक निघाल्यासारखा. मग कोणता डिसीज आहे हा? दॅट इज कॉलेरा. कोणता आहे? कॉलेरा. आता कशामुळे होतो? विच पॅथोजन कॉज दिस डिसीज? विब्रियो कॉलरी. आणि मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे? कशामुळे हा पसरतो? कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाण्यामुळे. फॉलोइंग, आता याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय सांगाल मग तुम्ही एक डॉक्टर म्हणून? फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस, म्हणजे स्वच्छता राखा. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचं अन्न टाळा, त्याच्यावरती माशा बसतात. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, बॉइल्ड वॉटर ड्रिंक करा, म्हणजे प्या. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा, कॉलेराची वॅक्सिनेशन सुद्धा देतात. ठीक आहे. आता पुढचा पेशंट आला तुमच्याकडे, तो सांगतोय पुढचे सिम्पटम्स. ॲनोरेक्सिया, म्हणजे त्याची भूक मंदावली, हा शब्द लक्षात ठेवा. हेडॅक, रॅश ऑन ॲब्डोमेन, हेडॅक माहिती आहे तुम्हाला, रॅश ऑन ॲब्डोमेन, ॲब्डोमेनवरती रॅशेस येतात, पुरळ येतात. डिसेंट्री, जायला लागतं परत परत. फिवर अप टू 104 फॅरनहाईट, जवळपास 104 फॅरनहाईट पर्यंत टेम्परेचर जातं, ताप असतो. मग त्याला कोणता डिसीज आहे हा? दॅट इज टायफॉइड. कोणता आहे? टायफॉइड. पॅथोजन कोणता याचा? साल्मोनेला टायफी. मोड ऑफ इन्फेक्शन, म्हणजे कशाद्वारे पसरतो हा? कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 असे डिसीज आहे जे कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, आणि बाकीचे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा आहे, तर ते तुम्ही आता लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स, याच्यात प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय सांगाल डॉक्टर म्हणून? ड्रिंकिंग क्लीन वॉटर, ड्रिंक क्लीन वॉटर, चांगलं पाणी प्या, स्वच्छ. वॅक्सिनेशन, लस दिली जाते याची. प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्वेज, म्हणजे सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट, नाही तर मग ते आपल्या नळाच्या पाण्यापर्यंत जातं, मग ते पिण्याच्या पाण्यापर्यंत येतं, पिण्याच्या पाण्यात मिसळतं. असे आपण डिसीज बघितले इथं, इन्फेक्शियस डिसीज. ठीक आहे. आता असे बरेच डिसीज आहे, तर मी तुम्हाला
एक वर्क देतो, कंप्लीट द टेबल, प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हायरसेस causing disease, various disease like enteritis, malaria, plague, AIDS असे वेगवेगळे डिसीजचा तुम्ही चार्ट तयार करायचा. ठीक आहे, डिसीजेसचा चार्ट तयार करायचा. समजलं? आता बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट पाहू, इंटरनेट माय फ्रेंड. मी वरतीच तुम्हाला सांगितलं की आपण इंटरनेटचा बराच वापर करतो. या गोष्टीसाठी करायला काही हरकत नाही. इंटरनेट माय फ्रेंड, सर्च द रिझन, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. चिकन पॉक्स काय माहिती आहे तुम्हाला? देवी रोग म्हणतात त्याला. तर याची माहिती तुम्ही गोळा करायची इंटरनेटवरनं. ठीक आहे. कलेक्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट पल्स पोलिओ ड्राईव्ह. पल्स पोलिओ अभियानाबद्दल तुम्हाला माहिती जमवायची आहे भारताच्या. त्याच्यात बघा, परत दो बूंद जिंदगी के, आठवलं का अमिताभची ॲड. WHO, आता WHO, आता तुम्ही सध्या फार ऐकताय WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची माहिती तुम्ही मिळवायची. WHO टाकलं तरी येऊन जाईल. ठीक आहे. आता इकडे एक चित्र बघा आणि डिस्कस करा आपसामध्ये. काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? बघितलं? एक मच्छर आहे, बाजूला घाण पडलेली, इकडे बकेट पडलेली आहे, त्याच्यानंतर टायर्स आहे, टाकी आहे, नंतर एक हे दिलेलं आहे, भिंतीवरती घाण पडलेली आहे, त्याच्यानंतर इकडे एक फ्लावर पॉट दिलेलं आहे. बघितलं? वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल शोन इन द पिक्चर. पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला चित्रामध्ये कोठे कोठे आढळतात आणि कोणकोणत्या आढळतात. ठीक आहे. विच हजार्डस डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ द पिक्चर. या चित्रावरून तुम्हाला कोणती धोक्याची कल्पना मिळते?